ग्रहांची अत्यंत शुभ स्थिती लाभांसह होईल इच्छापूर्ती. व्यक्तिमत्व आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव स्वीकाराव्या लागणाऱ्या भाग पाडणाऱ्या अनियंत्रित चित्रपट म्हणजेच आयुष्य होय. मागील वर्षी म्हणजेच 2023मध्ये मेष जातकांची भूमिका अशीच राहिलेली होती. अनेक बाबतीत सातत्याने तडजोडीची भूमिका घेत तुम्ही मेष राशीच्या व्यक्ती वाटचाल करत होतात. त्यामुळे साहजिकच मनुष्य कुठेतरी थकतो, चिडतो. तुमचे राशीस्वामी म्हणजे ग्रहांचे सेनापती मंगळदेव, त्यांनाही संपूर्ण वाटचाल अत्यंत त्रस्त करत गेली. आता 2024 हे नववर्ष येत आहे. या नववर्षात मेष जातक भूमिका बदलणार आहेत, कारण तुमचे राशीस्वामी वर्षाच्या पहिल्या दिवसापासून प्रबळ होत आहेत. वर्षातील पहिले 6 महिने अत्यंत ते प्रबळ अवस्थेत राहणार आहेत. या नववर्षात मेष जातकांची भूमिका सांगावी तर शून्यालाही देता येते किंमत. शून्यालाही देता येते किंमत. फक्त त्याच्या पुढे एक पाऊल पुढे उभे राहा. मेष जातक आता आपल्या आयुष्यात प्रचंड मोठे यश मिळवणार आहेत. नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत करतोय. सर्वप्रथम तुम्हाला या 2024 इंग्रजी नववर्षाच्या खूप शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसे राहील हेच आपण समजून घेत आहोत. त्यामध्ये आपण आजच्या या व्हिडिओत मेष राशीच्या वार्षिक भविष्याचे विश्लेषण करणार आहोत. सोबतच या वर्षातील शुभ काळ व करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याशिवाय अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे 2024 हे नववर्ष तुमचे वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर कमेंट्समध्ये मला आपले जे काही प्रश्न आहेत ते विचारू शकता. प्रत्येक श्रोते हो, येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण प्रत्येक राशींच्या व्हिडिओ येणार आहेत, वार्षिक राशी भविष्यांचे. त्यामुळे आपले काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. येणारे नववर्ष आपल्यासाठी कसे राहील, वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे, तसेच कोणत्या काळात आपण सावध राहायला हवे, अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठीच सर्वजण उत्सुक असतात. आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टींचे विश्लेषण करणार आहोत आता इथून पुढे. त्यामुळे आजच्या भागात आपण सर्वप्रथम मेष राशीविषयीची माहिती थोडक्यात समजून घेऊयात. दबंग लोकांची राशी म्हणून ओळख आहे या मेष राशीची, कारण या राशीच्या लोकांमध्ये धैर्य आणि धाडस प्रामुख्याने आढळतात. विचार करून कृती करणे त्यांना अजिबात जमत नाही. विचार करण्यात वेळ न घालवण्यात ते सरळ कृती करण्यात विश्वास ठेवतात. मेष ही राशीचक्रातील पहिली रास असून तिचे प्रतीक मेंढा आहे. ही अग्नितत्वाची रास असल्यामुळे या व्यक्ती थोड्याशा तापट असतात. धडाडीच्या स्वभावामुळे या लोकांचे व्यक्तिमत्व दबंग स्वरूपाचे असते. मात्र त्यांचे सुरुवातीचे आयुष्य फार खडतर आणि संघर्षमय असते. म्हणून त्यांच्यात सुरुवातीपासून संघर्ष करण्याची क्षमता निर्माण झालेलीच असते. त्याच बळावर ते पुढील आयुष्यात यशस्वी होतात. योग्य तो मान सन्मान प्राप्त करतात. आपल्या सामर्थ्याच्या बळावर कोणतीही गोष्ट प्राप्त करणे, त्यातून आनंद, सुख, समाधान मिळवणे हेच या लोकांना विशेष आवडते. मेष राशीच्या व्यक्तींकडून हे लोक आपल्या रागावर अजिबात नियंत्रण ठेवू शकत नाहीत. अशा या मेष राशीसाठी 2024 हे इंग्रजी नववर्ष कसे राहणार आहेत तेच आपण सविस्तर पाहून घेणार आहोत. हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार आपले हे राशी भविष्य समजून घ्या. कारण 60% चंद्र राशीनुसार आणि 30% लग्न राशीने आणि 10% रवी राशीने हे भविष्य लागू होते. नववर्षात नक्की घडणाऱ्या विशेष घटना, त्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मेचा पहिला पंधरवाडा असा एकूण 4.5 महिन्याचा सलग सुंदर कालावधी आपल्याला मिळणार आहे. गेली 10 वर्षे तुम्ही ज्या कार्यासाठी सतत प्रयत्न करत होता, मात्र कुठल्या तरी एका टप्प्यावर जाऊन काम थांबत होते, आता सगळे कसे अत्यंत शुभ काळ आपल्याला प्राप्त होत आहे. या काळात तुम्ही खूप मोठी प्रगती साध्य करणार आहात. इतकी
की गेल्या 10 वर्षातील ही तुमची सर्वात मोठी प्रगती असेल असे आपण नक्कीच म्हणू शकता. त्यानंतर एप्रिल मे महिन्यात तुम्हाला वास्तुसौख्याचा खूप मोठा योग निर्माण होत आहे. म्हणजे जे मेष व्यक्ती विचार करत असतील की तुमची या काळात 100% स्वप्नपूर्ती होणार आहे, म्हणून तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न वाढवायला सुरुवात करा. त्यामध्ये तुम्हाला खास यश मिळेल. त्यानंतर या नववर्षातील महत्त्वाचा योग म्हणजे तुमची संतती शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकते. त्यामुळे ज्या व्यक्ती आपल्या मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवू शकत आहेत, इच्छा आहे त्यांची, तर त्यांनी आता प्रयत्न करायला हरकत नाही. यश आपल्याला मिळणारच आहे. लक्षात घ्या श्रोतेहो, ही जी माहिती आहे ही मेष राशीच्या व्यक्तींसाठी आहे. त्यामुळे आपली जर रास मेष असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. मेष राशीचे स्वामी मंगळदेव हे ग्रहांचे सेनापती म्हणून ओळखले जातात. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाला सरळ भेटणारी रास म्हणून मेष राशीची ओळख आहे. प्रश्नापासून पळ काढणे तुम्हाला जमत नाही किंवा माघार घेणे देखील तुम्हाला माहीत नाही. समस्या येणार असेल तर येऊ द्या, तुम्ही तिच्या समोर जाऊन उभे राहा. हे जरी खरे असले तरी 2024 या नववर्षात तुम्हाला या वर्षामध्ये अत्यंत सुखद परिस्थिती असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्या स्वामी जे आहेत ते धर्मस्थानात विराजमान आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आपले जे राशी स्वामी आहेत ते 5 फेब्रुवारीपर्यंत अतिशय चांगल्या स्थितीत आहेत. त्यानंतर तुमचे राशी स्वामी मकर राशीत जाणार आहेत, ज्यामुळे अजून जास्त सकारात्मक स्थिती निर्माण होईल. तसेच दशमी या केंद्रस्थानात प्रवेश केल्यामुळे मंगळदेव राजयोगाचे निर्माण होणार आहे. राजयोग जो अत्यंत महत्त्वाचा योग मानला जातो, तो योग 15 मार्चपर्यंत असणार आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे 15 मार्च नंतर तुमचे राशी स्वामी इच्छापूर्तीच्या स्थानात प्रवेश करतील, ज्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टींसाठी तथास्तु ते म्हणणार आहेत. थोडक्यात मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता 1 जानेवारीपासून ते एप्रिल महिन्यापर्यंत राशी स्वामींची स्थिती अत्यंत शुभ असणार आहे. त्यानंतर राशी स्वामींचा प्रवास वेगळ्या स्थानात सुरू होणार आहे. प्रवास मात्र तुमच्या राशीत ते जेव्हा प्रवेश करतील तेव्हा ते पुन्हा प्रबळ होतील, ज्यामुळे तिथून पुन्हा सकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात होईल. एकंदरीत मेष राशीसाठी या नववर्षातील अत्यंत सुरुवातीचे 7 महिने व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने सकारात्मक राहणार आहेत. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग नक्की करा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीचे गणेश शुक्रदेव होत, जे वर्षाच्या सुरुवातीला अष्टम स्थानातून प्रवास करत आहेत, म्हणजेच धनलाभाच्या स्थानातून प्रवास करत आहेत. त्यानंतर ते भाग्यस्थानात आहेत. त्यानंतर त्यांच्या शत्रूची रास येत असली तरी शत्रू प्रबळ असल्यामुळे धन देणं हे त्यांचे कर्तव्य आहे. म्हणजे ते तुम्हाला धन द्यायला बाध्य असतील. एकंदरीत धनप्राप्ती होणे, विविध मार्गांनी धनप्राप्ती होणे आणि त्यातून आपल्याला अनेक शुभ प्रभाव प्राप्त होतील. त्यातून जून महिना आर्थिक लाभाच्या दृष्टीने थोडासा त्रासदायक असू शकतो, तर आपण त्या दृष्टीने तयारी करावी. अतिरिक्त खर्च झाल्यामुळे किंवा फारशी पैसा धन शिल्लक न राहिल्यामुळे थोडासा त्रास संभावतो. याशिवाय एप्रिलच्या पंधरवाड्यात चुकीची गुंतवणूक होणे आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होणं हा देखील विभाग दिसत आहे. त्यामुळे या काळात गुंतवणुकीच्या संदर्भात थोडेसे सावध राहा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता हे नवं वर्ष मेष व्यक्तींसाठी मोठ्या परिश्रमाचे राहील असे आपण म्हणू शकतो. विशेषतः जानेवारीपासून तर जुलै महिन्यापर्यंत मेष व्यक्ती चढत्या क्रमाने परिश्रम वाढतील. या काळात तुम्ही मोठे कर्तृत्व गाजवणार आहात. विविध आघाड्यांवर तुम्ही नेतृत्व घेतलेले असेल किंवा अनेक पद्धतीने तुमच्या कार्याचा ठसा तुमचा उमटलेला असेल समाजामध्ये. सप्टेंबरच्या शेवटचा आठवडा आणि ऑक्टोबरचा पहिला आठवडा कर्तृत्वाच्या दृष्टीने तुमचे नाव उज्ज्वल करणारा ठरणार आहे. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग तुम्ही करून घ्या. वास्तू, वाहन
जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मेष व्यक्तींसाठी हे नववर्ष लाभदायक म्हणता येईल. कारण वास्तू व वाहनाचे योग या नववर्षात तुमच्यासाठी निर्माण होत आहेत. विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अत्यंत प्रबळ योग असणार आहेत. त्याशिवाय दुसरे देखील योग निर्माण होत आहेत. त्या महिन्याच्या राशी भविष्यामध्ये मी तुम्हाला सर्व काही डिटेल्समध्ये सांगणार आहे. परंतु वास्तू लाभ होणे आणि मनासारख्या वास्तूचा लाभ होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या नववर्षामध्ये तुम्हाला मनासारख्या वास्तूचा लाभ होणार आहे. काही जुनी वास्तू विकून तुम्ही नवीन वास्तू घेण्याचा प्रयत्न कराल, त्यात देखील तुम्हाला यश मिळणार आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हे नववर्ष तुमच्यासाठी लाभदायक राहील. म्हणून जे जातक व्यक्ती वाहनाचे घराचे स्वप्न पाहत असतील तर त्यांनी या वर्षामध्ये विशेष प्रयत्न करावेत, असाच सल्ला त्यांना देण्यात येत आहे. शिक्षण आणि सर्व दृष्टीने विचार केला असता मेष व्यक्तींसाठी हे यशाचेच आहे असे आपण म्हणू शकतो. त्यातल्या त्यात सुरुवातीचे 7 महिने तर तुमच्यासाठी प्रचंड यशाचे राहणार आहेत. एप्रिल महिना, मे महिना, ऑगस्ट, सप्टेंबरचा काळ हा तुमच्यासाठी शैक्षणिक दृष्टीने यश पाठवून देणारा आहे. स्पर्धेमध्ये यश मिळवून देणारा आहे. याशिवाय देखील मेष व्यक्ती या नववर्षात यश मिळवणारच आहेत. कारण कोणत्याही पत्रिकेमध्ये जे महत्त्वाचे 3 स्थानं म्हणजे 1, 5, 9 हे होय, ज्यांना आपण त्रिकोण स्थान असे म्हणतो. या 3ही स्थानांचा अधिपतीचे मेष राशीसाठीचे एकाच वेळी सकारात्मक चक्र सुरू आहे. त्यामुळे तुमची प्रगती कोणीच थांबवू शकत नाही. त्यामुळे या काळाचा तुम्ही सदुपयोग नक्की करावा. आरोग्य, स्पर्धा, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मेष व्यक्तींसाठी हे नववर्ष अत्यंत सकारात्मक राहणार आहे. आता मानवी शरीर म्हटल्यावर कधीतरी लहान मोठे आजार होतच असतात. ती बाब वेगळी झाली. तिला सोडून दिल्यास सामान्यपणे या नववर्षामध्ये तुम्हाला उत्तम आरोग्य लाभणार आहे. मार्च महिन्यामध्ये आरोग्याकडे थोडेसे आपण विशेष लक्ष द्यावे. तरीसुद्धा इतर ग्रहांचे सहकार्य आणि स्थिती पाहता तुमच्या कार्य सातत्याने सुरूच राहणार आहे. प्रगती देखील होणार आहे. ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांना ते सहज प्राप्त होईल. परंतु मेष व्यक्तींना विशेष तत्वाने सांगू इच्छितो की या 2024 नववर्षात कर्ज न घेणे, तसा विचारही न करणे हे तुमच्यासाठी जास्त फायद्याचेच ठरणार आहे. कारण या नववर्षात तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती होणारच आहे. तुम्ही कर्ज जरी नाही घेतले तरी दुसऱ्या मार्गाने तुमच्याकडे पैसा उभा राहणार आहे. काहीतरी मार्ग नक्कीच अडचणीत निघतील. तुमचे कार्य पुढे सरकत राहील. म्हणून या नववर्षात आपण कर्ज घेणे टाळावे असाच सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. हितशत्रू आणि स्पर्धक तुम्हाला फारसा त्रास देऊ शकणार नाहीत. तुम्ही आपल्या कर्तृत्वाने त्यांच्यावर विजय मिळवाल. कोर्टात एखाद्या केसवर कामकाज सुरू असेल तर साधारणपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी विशेष यशाचा म्हणता येईल. याशिवाय एप्रिल नंतरचा काळ जो तुमच्यासाठी कोर्ट कचेरीच्या कामासाठी सामान्य यशाचाच राहणार आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हे नववर्ष तुमच्यासाठी सकारात्मक नक्कीच म्हणता येईल आणि आपण त्याचा उपयोग करून घ्यावा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मेष व्यक्तींसाठी हे नववर्ष अतिशय लाभदायक म्हणता येईल. 1 मेला आपल्या ग्रहस्थानात राशी प्रवेश करणार आहेत. त्यामुळे तुमच्या 6ष्ठ स्थानावर म्हणजेच नोकरीच्या स्थानावर असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे धनस्थानातील गुरुदेव एकटेच तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहेत. अर्थप्राप्ती करून देणे, उत्तम नोकरी मिळवून देणे म्हणजे मागील काळात ज्यांनी उत्तम शैक्षणिक यश मिळवलेले आहे त्यांना आपल्या शिक्षणानुसार उत्तम नोकरी मिळायलाच हवी. जी त्यांना मिळाली नाही ती त्यांना या नववर्षात नक्कीच प्राप्त होईल. विशेष बाब म्हणजे गुरुदेवांची दृष्टी तुमच्या 10म स्थानावर म्हणजे कर्मस्थानावर देखील पडणार आहे. एकाच वेळी या 2 स्थानांवर पडणारी दृष्टी आणि पूर्ण होणारा अर्थत्रिकोण, त्यामुळे अत्यंत शुभ परिणाम आपल्याला प्राप्त होतील. जे मेष व्यक्ती रोजगार शोधत होते त्यांच्यासाठी हा उत्तम कालखंड आहे असे आपण नक्कीच सांगू शकतो. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मेष व्यक्तींसाठी या नववर्षात अनेक शुभ संकेत निर्माण होणार आहेत. या नववर्षात राशी भविष्याचा जेव्हा आपण विचार करतो
तेव्हा विशेषत्वाने एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे जानेवारी या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात तुमच्यासाठी विविध योग निर्माण होणार आहेत. म्हणजे 2023मध्ये जो काही तुम्ही संघर्ष केला असेल, ज्या अडचणी तुमच्यासाठी निर्माण झाल्या असतील, त्या सर्व समाप्त होऊन राजयोग तुमच्यासाठी प्रगतीचे दार उघडत आहे. अनेक लांबचे प्रवास घडून येणं, पद प्राप्त होणं, प्रतिष्ठा प्राप्त होणं यासारख्या शुभ गोष्टींनी या वर्षाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुमचे राशी स्वामी पहिल्याच दिवशी तुमच्या भाग्यस्थानात गुरुदेवांच्या म्हणजे आपल्या पितृग्रहाच्या मूळ त्रिकोण राशीत प्रवास करत आहेत. हे कमी की काय, याच दिवशी गुरुदेव देखील तुमच्या राशीतून प्रवास करत आहेत. म्हणजे राशी स्वामी आणि भाग्य यश यांच्यात होणारा परिवर्तन योग तुमच्यासाठी मोठा राजयोग निर्माण करणार आहे. यानंतर वर्षाच्या सुरुवातीलाच पंचमेश पंचमाचा पंचमात गेलेला आहे, ज्याला आपण दुसरा राजयोग म्हणू शकता. त्यानंतर गुरुमंगळ गुरु रवी हे एकमेकांशी नवपंचम योग निर्माण करत आहेत. हा तिसरा राजयोग झाला. याशिवाय शनिदेव लाभस्थानात विराजमान आहेत, जे या वर्षामध्ये मेष व्यक्तींना प्रत्येक गोष्टीसाठी तथास्तु म्हणणार आहेत. हा चौथा मोठा राजयोग झाला. अशा 4 मोठ्या राजयोगांनी मेष राशीसाठी या नववर्षाची सुरुवात होणार आहे, ज्यांना अत्यंत आपण मोठे शुभ संकेत म्हणू शकतो. त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत. म्हणून या काळाचा आपण सदुपयोग नक्की करा. हे जे वर्ष आहे हे आपल्यासाठी सुखाचे समाधानाचे जावो हीच मी देवांच्या चरणी प्रार्थना करतोय आणि हे राशी भविष्य मी इथे थांबवत आहे. भेटूया लवकरच पुढील राशीचे भविष्य घेऊन, वार्षिक वृषभ राशीचे. भेटूया लवकर पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.